नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर। मोदी सरकारने या प्रस्तावाला दिली मंजुरी। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण झाली आहे। पहा कोणता आहे हा प्रस्ताव आणि कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक मोठी आणि बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण झाली आहे। सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि एकात्मिक पेन्शन योजना अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाईफ सायकल आणि बॅलन्स लाईफ सायकल या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिली आहे। अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की हे पर्याय सेवानिवृत्ती नियोजन प्रक्रियेतील लवचिकता वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱ्याला त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करण्याची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती की त्यांनाही गैरसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे या पेन्शन योजनांमध्ये अधिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले जावेत। काय आहेत दोन पर्याय? NPS आणि UPS अंतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी आता अनेक गुंतवणूक पर्यायामध्ये निवड करू शकतात। यामध्ये एक डिफॉल्ट पर्याय आहे जो पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी परिभाषित केलेला गुंतवणुकीचा डिफॉल्ट पॅटर्न असतो। दुसरा पर्याय स्कीम जी आहे ज्यात कमी धोका आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी 100% गुंतवणूक गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाते। NPS ची सुरुवात 2004 मध्ये झाली तर UPS ला केंद्र सरकारने 2004 मध्येच मंजुरी दिली आणि एप्रिल 2025 पासून ती लागू झाली।